आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्यावेळेस देव आम्हाला विश्वासाचा प्रवास करण्यासाठी सांगतो किंवा विश्वासाच्या मार्गाने चालण्यासाठी आम्हाला सांगतो, त्यावेळेस आम्हाला पुढं काय आहे ते शोधायची, त्याच्याविषयी चिंता करायची गरज नाही. तर ज्या देवाला तो मार्ग ठाऊक आहे त्या देवाला शोधण्याची आम्हाला गरज आहे, त्या देवाला ओळखण्याची आम्हाला गरज आहे. समस्या ही असते की अनेकदा मनुष्य ज्यावेळेस परमेश्वराच्या मार्गामध्ये तो चालतो, विश्वासाच्या रस्त्यावर चालायला तो सुरुवात करतो आणि तो आपल्या भविष्याविषयी, पुढे होणाऱ्या सर्व गोष्टींविषयी चिंता करतो, काळजी करतो आणि कसं पुढे जायचं आहे, पुढे काय माझ्यासाठी वाढून ठेवलेलं आहे याविषयी अनेकदा संभ्रमात असतो आणि चिंतेमध्ये तो दबला जातो. आणि त्यामुळे पुढे जाण्याऐवजी त्याच्या जीवनामध्ये निराशा, हताशा त्याच्या जीवनामध्ये येते आणि जसं पाहिजे तसं तो नीट व्यवस्थित चालू शकत नाही. अनेकदा अनेक प्रकारचे गंभीर समस्या त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात, कारण की त्याला ठाऊक नाही की पुढचा मार्ग कसा आहे. पुढच्या मार्गाचं चिंता करण्यापेक्षा ज्या देवाला तो आमचा मार्ग ठाऊक आहे त्या देवाला ओळखणं, त्या देवावर भरोसा ठेवणं आणि त्याचा हात धरून चालणं ह्याच्यामध्येच खरा शहाणपणा आहे.